नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। महापालिकेच्या तिजोरीत 800 कोटी जमा। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे चालू आर्थिक वर्षात काल 15 मार्च पर्यंत तब्बल 800 कोटी 84 लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे। नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज आणि अभय योजनेची दिलेली सवलत यामुळे ही रक्कम जमा झाली असून पुढील 15 दिवसात आणखी 200 कोटी जमा होण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे। अभय योजनेअंतर्गत विलंब दंडावर 90% सवलत दिल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढतोय। ज्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी 31 मार्च 2026 पूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, अन्यथा नियमानुसार जप्ती व नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। भाज्यांची मागणी घटली। आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने शहरातील मेस, खानावळी, वडापावच्या गाड्या, स्नॅक्स सेंटर बंद असल्याने भाजी मंडईमध्ये भाज्यांच्या मागणीत 40% घट झाली आहे। शहरातील छोट्या वडापावच्या टपऱ्यांपासून ते मोठ्या हॉटेलपर्यंत सर्व प्रकारची गरज भाजी बाजारातून पुरवली जाते। मेस, खानावळी, स्नॅक्स सेंटर, केटरर्स, हॉटेल व्यावसायिक दररोज भाजीपाला खरेदी करत असतात। कांदे, बटाटे, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता या गोष्टी त्यांना मोठ्या प्रमाणावर लागतात। हॉटेलच्या तुलनेत वडापावच्या टपऱ्या जास्त असल्याने सध्या सिलेंडर मिळत नसल्याने त्या बंद आहेत, त्यामुळे त्यांनी देखील साठा करण्याचे थांबवले आहे। परिणामी शहरात भाज्यांच्या मागणीत घट झाली आहे। तळवडे येथे भंगार गोदामाला आग। तळवडे येथील रुपीनगर परिसरातील भंगाराच्या गोदामाला रविवारी लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले। गोदामाशेजारी उभे असलेली एक नवीन बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली। ही बस अवघ्या 8 दिवसांपूर्वीच खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे। उन्हाळ्यात उष्णतेने काचेच्या बाटल्यांवर पडलेले सूर्यकिरण परावर्तित होऊन भिंगाप्रमाणे उष्णता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते, असे अग्निशमन दलाने सांगितले। त्यामुळे भंगार व्यावसायिकांनी काचेच्या साहित्याचे प्रमाण कमी ठेवावे असे आवाहन करण्यात आले। नळांना मोटारी लावण्याचे 34 प्रकार पिंपळेगुरावमध्ये उघड। शहरात पाणी टंचाईची समस्या वाढत असताना थेट महापालिकेच्या जलवाहिनीला पंप जोडून अधिक पाणी खेचणाऱ्या नागरिकांवर पिंपरी चिंचवड महापालिकेने धडक कारवाई केली। काल पिंपळेगुराव परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 34 अनधिकृत विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या। भविष्यात सतत असे प्रकार घडल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। पिंपळेगुराव परिसरात काही नागरिकांकडून थेट महापालिकेच्या जलवाहिनीला विद्युत मोटारी जोडून पाणी खेचले जात असल्याच्या तक्रारी पाणी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या। त्यामुळे परिसरातील इतर भागात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। हिंदू नववर्षाच्या स्वागतास शहर सज्ज। हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत। अवघ्या 3 दिवसांवर आलेल्या गुढीपाडवा सणासाठी बाजारात रेडीमेड गुढीला मागणी वाढली आहे। वेळेची बचत आणि आकर्षक सजावटीमुळे शहरी भागातील नागरिक तयार गुढी खरेदी करण्याला पसंती देत आहेत। बाजारात लहान डेस्कटॉप गुढीपासून ते 5-6 फुटांपर्यंत आकर्षक तयार गुढी विक्रीसाठी उपलब्ध आहेत। यामध्ये मखमली कापड, पैठणी काठ असलेली वस्त्र आणि मस्तानी गुढी वस्त्रांचा नवा ट्रेंड पाहायला मिळतोय। धावपळीच्या जीवनशैलीमुळे काठी, तांब्या, गाठी आणि साडी यांची जमवाजमव करण्याऐवजी सर्व साहित्यासह मिळणारी तयार गुढी ग्राहकांसाठी सोयीची ठरते। तयार गुढ्यांची किंमत साधारण 150 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंत आहे। हिंदू परंपरेनुसार गुढीपाडवा हा विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक असल्याने घरोघरी गुढी उभारली जाते। आता घरूनच डबा आणा। हिंजवडी व तळवडे आयटी पार्कच्या कंपन्यांची कर्मचाऱ्यांना सूचना। शहरात निर्माण झालेल्या LPG गॅस टंचाईचा परिणाम आता हिंजवडी व तळवडे आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांवरही जाणवू लागला आहे। कंपन्यांमधील कॅन्टीन सेवा आणि हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ पुरवठा विस्कळीत झाल्याने कर्मचाऱ्यांना घरूनच जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत। त्यामुळे कामाच्या धावपळीत असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे। हिंजवडी व तळवडे या भागात आयटी कंपन्यांचे प्रस्थ मोठे आहे। येथील कंपन्यांमध्ये कामगारांना कंत्राटदारांमार्फत चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली जाते। येथे चायनीज, पंजाबी आणि दक्षिणात्य पदार्थाचे विविध खाद्यपदार्थ उपलब्ध असतात। मात्र सध्या व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद असल्याने कॅन्टीन चालवणाऱ्या कंत्राटदारांना अडचणी येत आहेत। परिणामी येथील खाद्यपदार्थांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज।